Hello, good morning. Renuka Junior College, me, Sri Dhole NS, subject English, standard 12th, lecture 1st. That name is An Astrologer's Day. In this section, we are going to take a look at a topic of astrologer's day. Then first of all, astrologer's day topics is written by R.K. Narayan. R.K. Narayan is a famous Indian novel writer and author of so many kinds of novels in his lifetime periods. First of all, we saw a glossary notes. Then first is Kauri. Kauri means a sea animal. Sea animals म्हणजे जे animals असतात समुद्रातील म्हणजे शंख आणि शिंपले. Then next is obscure. Obscure means difficult to understand म्हणजे समजण्यासाठी कठीण असणे. Mystic something that relates to a supernatural powers is not easily understood. म्हणजे की अशा काही सुपरनॅचरल पॉवर्स अशा काही सुपरनॅचरल गोष्टी असतात की त्या आपल्याला काय समजण्यास थोड्याशा कठीण असतात. Then next is Palmaria is a kind of palm म्हणजे एका झाडाचा तो काय आहे पान. Then is Resplendent. Resplendent means bright, dazzling and impressive म्हणजे चमकदार. Then next is enhance. Enhance means increase, वाढत जाणे. Then next, first of all we see an activity of his name is icebreakers. Means first activity is that discuss with your partner and complete the activity. The first, what are your strength means what are your strength आपल्याकडे असणाऱ्या ज्या स्ट्रेंथ आहेत आपली जी पॉवर आहे त्याच्यामध्ये फर्स्ट त्यांनी दिलंय is the painting and drawing. Painting, drawing, why do you feel so? Can visualize and expression. With use of painting and drawing we show a visualize and expression. आपण त्याच्यामधून आपली जी आर्ट्स आहे आपली जी कला आहे ती दर्शवू शकतो. Then next is ड्रीम करियर. त्याच्यामध्ये आपण काय करियर करू शकतो is the commercial artist and cartoonist. आपण एक चांगल्या प्रकारचं काय बनू शकतो एक कलाकार बनू शकतो. आता नेक्स्ट स्ट्रेंथ क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची थिंकिंग क्रिएट करणे म्हणजे कॅन राईट पोएम अँड आर्टिकल्स. आपण आपल्या थिंकिंग पॉवरचा यूज करून आपण एक चांगल्या प्रकारचं आर्टिकल्स आणि कविता तयार करू शकतो. त्याच्यामध्ये आपलं काय करियर करू शकतो अँड पोएट, ऑथर अँड जर्नलिस्ट. आपण त्याच्यामध्ये एक कवी बनू शकतो, एक लेखक बनू शकतो आणि एक चांगला पत्रकार पण बनू शकतो. देन थर्ड इज असेंबलिंग अँड रिअरेंजिंग. असेंबलिंग अँड रिअरेंजिंग की एखाद्या गोष्टीमध्ये आपण काय करू शकतो की अरेंज करण्याची जी आपल्याकडे आर्ट्स आहे कला आहे त्याच्यातून आपण काय करू शकतो कॅन सॉल्व अ टेक्निकल प्रॉब्लेम. तांत्रिक अडचणी आपण त्याच्यातून सॉल्व करू शकतो. देन नेक्स्ट मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन अँड इंजिनियर. वी हॅव टू चूज अ करियर. त्याच्यातून आपण मेकॅनिक, इंजिनियर अशा प्रकारचं करियर करू शकतो. दिस इज द स्ट्रेंथ ऑफ आवर. द नेक्स्ट स्ट्रेंथ इज कॅल्क्युलेटिंग अँड मेंटेनिंग रेकॉर्ड्स. एखाद्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करणे, त्याचा रेकॉर्ड मेंटेन करणे अँड हाऊ डू यू फील सो. त्याच्यातून आपल्याला काय करता येईल की कॅन कॅल्क्युलेट अँड टॅली. आपण एखादी गोष्ट टॅली करू शकतो आणि त्याचं मोजमाप कॅल्क्युलेशन करू शकतो. आणि त्याच्यामध्ये ड्रीम करियर काय करू शकतो की अकाउंटंट अँड सेक्रेटरी.
आपण एखाद्या ऑफिसमध्ये अकाउंटंट म्हणून जॉब करू शकतो किंवा एक सेक्रेटरी म्हणजे सचिव म्हणून सुद्धा आपण त्याच्यामध्ये काम करू शकतो. Then next activity, the scene in a local market of village, town, city is very attractive. आपण एखाद्या मार्केट मध्ये गेल्याच्या नंतर विलेज असेल सिटी असेल, people with different occupation with their wares, वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे व्यवसाय असतात. Then discuss your partner a variety of activities in local market. तर आपल्याला कोणकोणत्या व्हरायटी त्या मार्केटमध्ये दिसतात, कोणकोणत्या व्हरायटीचे जे लोक असतात ते आपल्याला दिसतात. तर फर्स्ट ऑफ ऑल सेलिंग फ्लावर्स, फुल विक्रेते. सेलिंग ग्रॉसरी म्हणजे किराणा दुकानदार. सेलिंग व्हेजिटेबल्स भाजीपाला विक्रेते. नेक्स्ट स्वीट सेलर्स मिठाई विक्रेते. क्लॉथ सेलर कपड्यांचे विक्रेते. अँड मॅजिशियन आपल्याला जादूगार सुद्धा आपल्याला दिसतात. स्टार्ट विथ अवर टॉपिक अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. ॲस्ट्रॉलॉजर्स डे मीन्स ज्योतिषाचा दिवस. देन punctually at midday he opened his bag and spread out of his professional equipment. दुपारच्या मध्यान्नामध्ये he opened his bag, त्याने त्याची बॅग ओपन केली and spread his professional equipment, त्याचे जे त्याला व्यावसायिक लागणारे जे साहित्य होतं ते त्याने पसरवलं. which consist of dozen queries, त्याच्यातून त्याने काय काढल्या, एक डझनभर कवड्या काढल्या. a square pieces of cloth with obstacle mastic, आणि त्याच्यातून एक काय केलं त्याने, एक कपडा काढला की त्याच्यावरती काय होते असे छोटे छोटे चार्ट तयार केले. on a notebook and bundle of प्लायमेरा रायटिंग, आणि लिहिण्यासाठी जे प्लायमेरा चे पान असतात त्याच्यावरती त्याने लिहिण्यासाठी ते पान पण बाहेर काढले. His forehead was replaced with scarred ash and vermilion. तो जो ज्योतिष होता, ॲस्ट्रॉलॉजर्स होता, he was forehead, त्याच्या कपाळावरती a scarred ash of vermilion, त्याने काय केलं होतं, असे राख लावलेली होती आणि त्याच्यामध्ये एक कुंकाचा शेंदुराचा काय लावला होता, टिळा लावलेला होता. And his eyes sparkled with sharp abnormal gleam was really outcome of continual searching look a customer. आणि त्याचे डोळ्यामध्ये अशी चमक होती की त्याचे डोळे काय करत होते, कस्टमरला काय करत होते, शोधत होते. But which his simple clients took to be a prophetic light felt comforted. त्याच्या डोळ्यामध्ये असलेली जी चमक होती त्या चमकेमुळे त्याचे जे क्लायंट होते म्हणजे कस्टमर्स होते ते त्याच्याकडे काय व्हायचे, अप्रोच व्हायचे. अँड फेल्ट कम्फर्टेड, आणि त्याच्यामुळे त्याला काय वाटायचं, कम्फर्टनेस वाटायचा. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली इनहान्स. इनहान्स मीन्स इन्क्रीज. त्याच्या डोळ्यामध्ये जी चमक होती त्याच्यामुळे जे त्याचे कस्टमर होते, इनहान्स देअर पोझिशन अँड प्लेस ॲज वे देअर बिटवीन पेंटेड फोरहेड, आणि त्याच्या डोक्यावरती त्याच्या कपाळावरती त्याने जे पेंटिंग तयार केलेलं होतं, दॅट पोझिशन प्लेस वेअर बिटवीन हिज फोरहेड अँड द डार्क विस्कर्स विच स्ट्रीम डाऊन हिज चेक्स. देन इवन हाफ विट आईज वुड स्पार्क इन सच सेटिंग, आणि त्याच्या डोळ्यामध्ये जी असणारी चमक होती, टू क्राउन द इफेक्ट ही वाउंड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड ऑन हिज हेड, आणि एक भगव्या रंगाचा कपडा त्याने त्याच्या स्टॅप्लॉन कलर्स ऑन हिज हेड, त्याने भगव्या रंगाचा कपडा त्याच्या डोक्यावरती गुंडाळलेला होता. धिस कलर स्कीम नेवर फेड, आणि त्याला माहिती होतं की भगव्या रंगाची जी कलर स्कीम आहे ती कधी फेल जात नाही. म्हणजे साधू लोक काय करत असतात, भगव्या रंगाचे कपडे वापरत असतात. पीपल वेर अट्रॅक्टेड टू हिम, बीज अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर द हिलियस्टॉक्स.
त्याच्यामुळे लोक त्याच्याकडे कसे अट्रॅक्ट व्हायचे की जशी एखादी मधमाशी एखाद्या फुलाच्या परागकणाकडे अट्रॅक्ट होते तशा प्रकारे लोक त्या ॲस्ट्रोलॉजर्स कडे काय व्हायचे अट्रॅक्ट व्हायचे. He sat under the boughs of spreading atramitid tree which flanked the running through the town park. तो नेहमी कुठे बसायचा एका खूप मोठ्या चिंचेच्या झाडाखाली. फ्लँक रनिंग थ्रू द टाउन पार्क म्हणजे जो टाउन हॉल जो मार्केट होतं त्या तिथे एक चिंचेच्या झाडाखाली तो बसायचा. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि ते जे मार्केटचं प्लेस होतं ते काय होतं खूप प्रकारे रिमार्केबल होतं म्हणजे तिथं बऱ्याच प्रकारच्या मार्केटचं स्थान होतं. देन क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम टिल नाईट. गर्दी या रस्त्यावरून दिवस रात्रपर्यंत लोक काय करायचे अप अँड डाऊन म्हणजे ये जा करायचे. व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन वेर रिप्रेझेंटेड अलॉंग इट्स वे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक काय करायचे तिथे आपला आपला व्यवसाय करायचे. सच ॲज मेडिसिन सेलर्स, सेलर ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक मॅजिशियन्स अँड अबोव्ह ऑल. म्हणजे तिथं मेडिकलचे दुकान होते. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर म्हणजे जे चोरीचं हार्डवेअर असतं ते सुद्धा विकण्याचं दुकान तिथे होते. अँड जंक मॅजिशियन अँड अबोव्ह ऑल ह्या सगळ्या गोष्टी काय होत्या तिथे होत्या. अँड ॲक्विशनर ऑफ चीप क्लॉथ्स कपड्यांचं सुद्धा दुकान तिथे होतं. Who created enough din all day attracted whole town. आणि तो जो कपडे विक्रेता होता तो काय करायचा Who created enough din फार मोठा गोंगाट करायचा अट्रॅक्ट टू होल टाउन म्हणजे पूर्ण टाउन त्याच्याकडे काय झालं पाहिजे अट्रॅक्ट झालं पाहिजे. नेक्स्ट टू हिम इन द व्हेसिफेरियस मीन्स बीइंग लाऊड अँड नॉइजी. खूप मोठ्या आवाजात केम अ व्हेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट म्हणजे आपण जो म्हणतो खरमुरे विकणारा त्याच्या बाजूलाच त्याचं काय होतं दुकान होतं. हु गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे. तो जो खरमुरे विक्रेवाला होता तो काय करायचा त्याचा जे ग्राउंडनट्स होते त्याला दररोज नवीन नवीन नाव द्यायचा. म्हणजे दॅट्स नेम इज कॉलिंग बॉम्बे आईस्क्रीम फर्स्ट डे, देन नेक्स्ट डे दिल्ली आलमोड्स. पहिल्या दिवशी तो म्हणायचा त्याला बॉम्बे आईस्क्रीम, दुसऱ्या दिवशी म्हणायचा दिल्लीचे बदाम, अँड थर्ड इज द राजास डिलिशियसी. आणि तिसऱ्या दिवशी म्हणायचा राजाची मेजवानी. असे काहीतरी वेगळ्या प्रकारचे तो काय करायचा नाव द्यायचा. अँड सो फोर्थ पीपल वे फ्लॉक्ड हिम. आणि अशाच गोष्टीमुळे लोक त्याच्याकडे काय व्हायचे आकर्षित व्हायचे. A considerable portion of his crowd is dead before the astrologers too. Deaths a wasted time just hanging around. म्हणजे त्या ॲस्ट्रोलॉजर्स कडे लोक सुद्धा काय व्हायचे आकर्षित व्हायचे. The astrologers transacted his business by the light of flare which crackled and smoke above groundnuts hid nearby. आता ॲस्ट्रोलॉजर्स त्याचा बिझनेस कोणत्या लाईट्स वर चालायचा की जो ग्राउंडनट्स विक्रेता त्याच्या बाजूला होता त्याच्याकडे असणारा जो लाईट्स होता त्या लाईट्सच्या याच्यावरूनच तो काय करायचा वापर करून तो त्याचं दुकान चालवायचा. हाफ द इन्हान्समेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू फॅक्ट दॅट इज नॉट बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाइटिंग. म्हणजे ते जे मार्केट होतं त्या मार्केटवरती तो ॲस्ट्रोलॉजर्स करायचा तिथे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने कोणत्याही प्रकारची लाईटची सुविधा केलेली नव्हती. द प्लेस वेस्ट लिट बाय शॉप्स लाईट. म्हणजे थोड्याच शॉप्सला काय होते लाईट्स होते. वन ऑर टू हॅड हिसिंग ग्लास लाईट्स, सम हॅड नेक फ्लेअर स्टफ ऑन द पोल. काही जण काय करायचे दुकानदार त्यांच्याकडे असणाऱ्या पोलला 2-3 लाईट लावून द्यायचे. सम वेअर लीट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प
and or to or like the. काहींनी काय केलं होतं, सायकल लॅम्पचा जो दिवा असतो त्याचा यूज करत ते काय करायचे, त्यांचं दुकान चालवायचे. ऍस्ट्रॉलॉजर्स मॅनेज विथ लाईट्स देअर ओन. पण ऍस्ट्रॉलॉजर्सने त्याला असं ऍडजस्ट केलं होतं की त्याला स्वतःच्या लाईटची गरज नव्हती, तो दुसऱ्यांच्याच लाईटवरती भागून घ्यायचा. इट्स was a bewildering crisscross. Bewildering crisscross म्हणजे आडवे तिडवे जे लाईटचे रेज असतात, दॅट मुव्हिंग द शॅडोज, त्यांची जी सावली त्याच्यावरती पडायची. दिस सुटेड द ऍस्ट्रॉलॉजर्स व्हेरी वेल. आणि अशा वातावरणातच ऍस्ट्रॉलॉजर्स काय करायचा, स्वतःला ऍडजस्ट करायचं. फॉर द सिंपल रिझन दॅट ही हॅड not least intended to be astrologers begun his life. म्हणजे अशा परिस्थितीमध्येच त्याने आपलं लाईफची काय केली होती, सुरुवात केली होती. and he knew no more of what was going to happen other and he was going to happen in the next minute. म्हणजे तो असा ऍस्ट्रोलॉजर्स होता की he don't know about what happen in next minute with him and what happen in next minute on his innocent customers. म्हणजे त्याला त्याच्या स्वतःबद्दल पुढच्या मिनिटाला काय घडेल हे पण माहिती नव्हतं आणि त्याचे जे कस्टमर्स होते त्यांच्यासोबत सुद्धा काय घडेल हे सुद्धा त्यांना माहित नव्हतं. he said the things please astonish everyone. तरी पण तो अशा गोष्टी त्यांना प्रिडिक्ट करायचा की त्याच्यामुळे ते काय व्हायचे, ॲस्टॉनिश प्लीज अँड एव्हरीवन, त्यांना आश्चर्यचकित आणि त्यांना आनंद व्हायचा. देन that was more a matter of study and practice and shrewd guesswork. पण हे त्याला कशामुळे जमत होतं, a matter of study, त्याचा अभ्यास झाला होता, practice and shrewd guesswork, all the same, ह्या सगळ्या गोष्टी. It was as much as honest man's labor any other. He deserved the wages he cried home at the end of day. म्हणजे हे जे त्याचे एफर्ट्स होते त्या एफर्ट्स मधूनच तो आपला स्वतःचा व्यवसाय आणि आपलं स्वतःचं घर चालवायचा. ही डिझर्व वेजेस कॅरीड होम ऍट द एंड ऑफ डे. आणि याच्यामध्ये त्याचा दिवसाचा काय व्हायचा, शेवट व्हायचा. Then in next lecture we see a next part of this an astrologer's day. Then thank you.